अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची राणे इकडे दडून बसते इकडे खायला टाकले ना तुला ये बाय अरे बाबा खायला खा खायला तुझ्या हे शांतपणा करते काय हा यायला बायकोतला आणि गाई मधला फरक बी कळा ना काय आलंय प्रेमाने राणी राणी करता आम्हाला कधी बोलला काय एवढं अरे गायला बोलत होतो गायला बोलत होतो तिला मग आता बायको कोण आहे ती आहे का मी आहे अरे तुझे चुकून आलं चुकून चुकून आणि एवढे 10 रुपयात बसलाय का सकाळपासून मग जत्रा झाली ना तुझे पेंट बिवली झाली काय भानगड आहे अगो बाबू काय केलं ही दारू सांडली दारू सांडली वय का मला एवढ्या येड्यात करता वय हे बाय दारू सांडली बरं मला एक सांगा 20 वर्ष झालं हा लग्नाला झालं का नाही अरे काय झालं रात्री तमाशाला गेलतो ना रात्री जास्त झाली ती आणि मग आता म्हणलं थोडा उतारा घ्यावा 20 वर्षाचा काय विषय मला एक सांगा मला बोलायचंय तुम्हाला तुम्ही मला सांगा आधी 20 वर्षात कधी तुमच्याकडे 10 रुपये दिसले नाही तर तमाशात कसं असं पैसे उडवत होता कुठनं आणलं पैसे तुम्ही एवढं तमाशात पैसे कोणी दिलं काय काय माहिती नाही तुम्हाला घरात परपंचाला आणायचं कळत नाही तमाशात बरं देतात पैसे तुम्हाला कालवा करणं काय कालवा करू नको अहो जरा लाज धरा माझ्या समोर तरी पिऊ नका ती आणि माझं ऐका जरा 20 वर्ष झालं मी तुमच्यापाशी मी हाय म्हणून राहिली दुसरीचं कोण असते ना तर असं चुना लावून गेली असती चुना लावा मी काय पान आहे काय पान आहे काय मग आता पाण्याच्या वर असं पैसे पिसत होता कुठं आणलं होतं मग हा जाऊ नका म्हणलं होतं तमाशाला काय गेला होता तुम्ही कांठाळ्या बसायला लागल्या कांटाळ्या बसायला लागल्या लय ओरडू नको काय केलं माझ्यासाठी 20 वर्ष ते सांगा होय रे शिरपे ते सरपंचाला पाणी लागलं का येडा ऐकायला का 350 बोर नेलं या 1.5 इंची पाणी लागले असल्या उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात हो बक्की कसलं ऊन लागतं या अरे मार माणसाचा जीव घामाघूम व्हायला लागला त्याला तर. नशीब लागतं नशीब सरपंच खरंच नशीबवान आहे आमचा सावकार बी उद्या 10 बोर घेऊ शकतो या हो घेशील अरे कोणाला पाणी लागतं आणि कोणाला नाही त्याला बी नशीब चांगलं लागतं सावकाराने कुठे लय पुण्य केलंय तवा अरे पैसे देतो हे पुण्याचं आहे की मग कशाचं पैसे देतोय तवा तू सांगतोय मला सावकाराचे ए थांब रे थांब अरे काय केलं म्हणजे मस्त पैकी 2 लेकरं झाले सगळं मस्त झालं. पैकी अजून ती काय सुद्धा सांभाळणार आहे ना 2 लेकरं झाली बिनला जगत सांगायचं कळतं का 2 लेकरं झाली जणू काय मोठं उपकारच केलेत आमच्यावर मग अजून काय पाहिजे काय पाहिजे साधं घर नीट बांधणं व्हाय ना तुम्हाला अहो बास करा की तुम्हाला लाज वाटते का थोडी तरी माझ्या समोर पेताय दारू आज भांडणं कोणाचे लागल्यात मला ठसका लागून अरे आवाज करणं आवाज करू नको उभा राहायला याय ना खरंच ह्यांना ना अशी चुना लावणारी पाहिजे होती कशी नशीब तर एवढं चांगलं माझ्यासारखी पदरात पडली अरे तुझ्यासारखे असे लाईनचे 56 वाजले 56 आता कसं करू हिरो नाही वय बेवडा हिरो संजू भाऊची वहिनीचे ना ते लग्न करायचं काय म्हणतोय संजू भाऊ आला का ह्याची 12 महिने नाटक सारखे भांडणच आहे तिला का तुकाराम ते लग्न करायचं काय म्हणतोय ऐक की नीट हिरोच आहे बेवडा हिरो कुत्र बी माग नसतं लागत तुमच्या मी म्हणून तर राहिली बरं का मला गावात सगळे हिरोज म्हणतात गावात बेवडा हिरो का तुला नाही माहिती मला नाही माहिती कुणाला माहिती मग अरे तुला काय माहिती गावात आपली काय किंमत आहे ती काय किंमत आहे ती द्याची फेकून दारू अरे असं रस्त्याने चाललो का नाही असं बाया पोरी असं टकामाका बघतात मला. सलमान खान चालला बच्चन चालला म्हणत असं अरे. अमिताभ बच्चन नाही वय अरे कोणी का असा ना आहे ना आपले एम एस गावात अहो त्या अमिताभ बच्चनचं नाव घ्यायची तरी आपल्याला हे आहे का अहो ती दारू तरी पितो का तुम्हाला येत नुसतं दारू पुरायचं दारू आता राहिलंय फक्त हे, बाकींची काय नाव घ्यायची गरज नाही काय हिरो आहे ना माझा मी हिरोच आहे तुझं काय म्हणणं आहे मला सांग माझं म्हणणं हाय तुम्ही रात्री तमाशाला गेला होता तिथं पैसे कस काय उडावलं असं असं करू करू नाचताय नाचायला तर लय भारी येतय
बरं, जाऊ दे. काय जाऊ दे? माझ्या डोक्याला लय किरकिर करायचं नाही काय. तुझा लय डोक्याला मला ताप- पैसे द्या, मला बाजारला जायचंय. पैसा नाही काय. रविवार आहे, आज बाजार आणायचाय मला. पैसा नाही काय. दारू बी प्यायची नाही अजिबात. सर्व बाजू. सर बाजूला कौतुकच आहे एक. आणि जनावर बी कळणार राहणे करायला. बायकोच घेऊन येतो दुसरी. बायको घेऊन येत लायकी तरी आहे का? बायको देईल का कोण? तुला कळेल ना. बघू बघू कसं येत आहे बायको घेऊन ती. कळेल हा तुला. हा हा. अहो द्यायला तर पाहिजे की कोण कुत्र बी मागा येत नसतं पेताड्याच्या. मी बिगर लग्नाचा दाढीला का माझी पांढरी झाली कलप करून करून मेला का माझा पग गळटून गेलोय मी. आणि मी तर तुझ्यावर कावळा आहे तरी कोण पोरगी द्याय ना. ह्याला कोण दिलं वापुरगी? अरे तो कशाची बी जुळणी करू शकतो संजोबा होय तो नावाचा. काय बरं का ह्या दोघाचं कवा जुळायचं एकामेकाला मन गाड्या काय सांगता येणार अरे एवढी सोन्यासारखी बायको असून ला काय म्हणतोय दुसरी बायको. आला का वहिनी पुण्याची आहे 12वी शिकली. आणि ह्यो किती 7वी शिकलाय. आता काय समज भाऊचं पण काय नशीब दोघाचं कसं जुळलंय कोणाचा. आणि बायको कराय निघालं कौतुक. इथं एकच सांभाळणं व्हाय ना, आणि दुसरी कोण यायची माग असल्या बेवड्याच्या जावा. कळेल तुला. काय कळायचंय? कळलं मला. कामधंदा बघ. हा, उभं राहा येतंय का नीट? कामधंदा आम्हीच करतो आणि तुम्ही प्या दारू आणि हिंडा. काय पदरात बी पडलं बाया ही मला भोगायचं आले. काय पटल तवा पटल गाड्या. चल गाडी तू करा. बरं का आबा, हा ह्या वर्षीचा उन्हाळा इतका कडक आहे का नाही. लयच कडक आहे. माणसं करपून मारतेली. बरोबर आहे की पिकांना पाणी मिळणार नाही, जनावरांना पाणी मिळणार नाही. म्हणणं बरोबर आहे पण ही किंवा आहे का नाही गाव केली पाहिजे. अरे त्यासाठीच पाण्याची. बोलतोय तुला. आपण काय करू माहितीये का, 2-3 होलं मारू. हा. गावाला पाणी देऊ, गुरांना पाणी देऊ, सगळ्यांची सोय करून आपल्याला बी होईल. नाही ना त्याच पुण्य मिळेल लोकांना. या सरपंचानं काहीतरी होल मारले वाटतं, लागले काय पाणी थोडंफार. अरे त्याचं कशाचं लगा पाणी देते ती शेण आहे का लगा देणारा. अरे ऐक की, हा. त्यो हलकट माणूस आहे. नाही, नाही. लय हलकट, त्याला मी चांगला वळखतोय. नाही ना 100% हलकट आहे. सारीत पाणी सोडून देईल पण जनावराला किंवा कुठल्या माणसाला पाणी देणार नाही नाही. ना चुकून निवडून आले गेला का ती. अरे ती चुकून निवडून आलाय, त्याला मी बघू गावल कुठेतरी ते. घालणार की ती कुठे जाते तेव्हा. काय राणे, काय झालं तुला रडायला? करायला लागले काय झालं काय हिला? बोल. अहो संजय सकाळ लय भांडण केलेत माझ्या संग. काय काय झालं आता नव्यानं आहे का ती? रोजचीच भांडणं तुमच्या घरची आहे ती की. हा, किती मिटवायची? अहो रोजच्या असू दे, आज तर म्हणलं मी लगीनच करून बायकोच घेऊन येतो. ए, हे बघ, कशाला तू करतो अजिबात घेऊ नको, मी आहे. आणि तू कशाचं लगीन करतोय पेताड? सांगा बरं, बायको केल्यावर एवढ्या वर्ष हो, पहिले संसार करून. रडू नको. ते मला गाव दे, त्याच्याकडे मी बघतो. हा, अरे ते मला काय टेन्शन आलंय लय भाकर काय सुद्धा टेन्शन खाल्ली घेऊ नाही नको. ते सकाळ. पेताड्याचं तू अजिबात मनाव घेऊ नको. त्याला कोण पोरगी देते आता? काय गोष्टी असते ती सावकारला सांगत जातो सगळ्या गोष्टी पुरवतो का ना सावकार पैशा पाण्याची याची. हो, काळजी करू नको. मी आहे तवर त्याचं टांगड मोडतो मी त्या सांच्याचं. बघा कुठं दिसला तर आणा त्याला घरी. आणतो तू काळजीच करू नको. त्याला मी बघतो का, माझी गाठ पडू दे. पर सावकार एकदा त्याला हाताखांड काढा घेऊ माझ्या मनानं. तू काय कर, त्याला गावला का नाही वाड्या घेऊन ये. हा आणतोच. हा? हा आणतोच त्याला आणतो वडूनच. काम करत नाही, धंदा करत नाही, नुसतं दारू पित आहे. सकाळी तर त्या गैलाच म्हणताय राणी, त्याला बायकोत बिन जनावरात बी फरक कळा. अगं राणी, त्यात झाले असेल त्याला दारू. त्याच्या सगळ्या खोडी मला माहिती आहे. आज ओळखतोय का मी त्याला सरळा करतो मी. तू काळजी करू नको अजिबात. आणि रडू बिडू काय नको. कुणाला सांगू झालंय आता. तो काय करत नाही का, ते नुसता बोलतोय पेताड्याचं. काय खरं नसतं. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. काय सांगावं, ती माझी बहीण सुद्धा नुसतं माझं तर ऐकतीन हसून मला चेष्टा करते. जातो आता घरी. काय करतो? जा घरी, उन्हाचं तुझं? रडू नको अजिबात. जा आणतो त्याला हुडकून जा. बर का. त्या सांजा कुठं आहे ती बघ हा, आणि बघ. त्याला घेऊन ये. आणतो. असं झोपलं या वर्षा बघून येऊ. झोपायचं सुस्त वे. थांबा जरा. भाऊ संस भाऊ, सुन्याची पुढे ती माझी काय कंबर हालते. अजून हा ए भाऊ, बघ ना कसं कंबर हालती. माझ्याकडे बघते हो, तुझ्याकडं माझ्याकडं. मोडदा बसावला, अजून तमाशाच आठवतो. थांबा जरा, तुमचा तमाशाच बाहेर काढते आता मी. आता घरात काय आणा म्हणलं तर काय नाही. बायांवर पैसे उधळायला आहेत वे.
थांबा तुमच्याकडे बघते जात आहे कसं जात आहे कुठं ते शिरप्या शिरप्या ते बघ डोळा मारते डोळा हा डोळा हा हा झोपलंय तरी झोप लागणं गुन्हानं तमाशाच मी काढते थांबा ना. पदर घे ना त्यो पदर घे हा पदर बघायला गेलं तर बाया बघायला गेलता भाऊ लाईक संजू भाऊ संजू भाऊ आठवतोय संजू भाऊ भारी नसते रे ते हा चांगली नसती का होय हलवते का कंबर चांगली घेतलाय का पदर नीट जिथं घ्यायचं तिथंच घेतलाय का पदर तिनं मग पदर कुठं घेत असतात पदर कुठं घेत असत्यात पदर घ्यायच्या जागेवर घेत की डोक्यावर तुम्ही का बसा गप्पच आहे की मग गप्पाच आहे की मग कुठे गेलता राती कुठं गेलोय तवा कुठं गेलोय पण मला दिसलं नाही तुम्ही अजिबात घरात तो जर माझ्याकडे बघितलं तर दिसन का कसं दिसन मग तुमच्याकडे लक्ष आहे म्हणून तर मला कळलं ना कुठे गेलता गुण उधळायला अगं ती म्हैस सुटली होती मी तिच्या पैसे झोपलो होतो शेड मध्ये जाऊन रात्री होय का कुठली माहिती नाच होती का नाचला रे काळ्या पांढऱ्या गुलाबी तसल्या म्हशी होत्या का तुला कसं माहित झालं मी तिकडे गेलेलो तुला कसं माहित झालं ते माझं ध्यानात होतं तुमच्या असं आहे बाई चांगलं भावाच्या पावलं पाऊल टाकायला लागलाय की तमाशाला जाताय पैसे उधळताय शिट्ट्या मारताय असं 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 तिथं गाय शिरडी सुटली तर त्यांना आणायचं कळत नाही आणि तिथं तोंडात घाशात नावच निघतोय बाई अगं मैरे काय नाही माहिती बिरी देवाची जत्रा होते आणि वर्षाकाठी एकदाच तमाशा असतो आणि हा एकदाच मग गेलो देवाचा मी. छबी नसतो हा तमाशा नसतो मग छबिन्याला गेलतो मी तिथं खांदा दिलता की छबिन्याला बी त्या आणि पालखीला मग यायचं ना माघारी मग म्हणलं आता त्या तमाशातल्या त्या माणसांचं बी नका का उलस मला बघायचं काय नाही बघायचं त्यांना एवढं पैसे द्यायचं पण मी असतात तुम्हाला म्हटलं होतं ना नाही जायचं तर नाहीच जायचं कशाला गेला तुम्ही ते बाप पण म्हणला तू स्वयंपाक करतावर बोलून आणतो दोघाला तिथं बसलाय कळते घेऊन असं नाचत अगं मग अरे लाजत राहते म्हातारा झालं एवढं म्हातारा त्याला त्याने बी सोडली त्या मोठ्या भावाने बी सोडली त्यांच्या मागे तुम्ही बी लागलाय सोडाय मैरे लय त्या तू जास्त चरा करू नका मी काय चरचर करत नाही बरं का? माझ्या बापाला बोलू नको लय भावाला बोल नको आणि बापाला बोल नको आता वाड्यावर जाऊ देऊन झाले ए वाडकाव इकडे रे इकडे सांजा ए अरे इकडे की मांदाला काय तू मांदाला का चल पुढे पुढे ये पुढे अरे पिकून गळायला लागली त्यांची लग्न होणार ती सोन्यासारखी बायको मिळाली आणि आता दुसरं लगीन करायला तुला सुचतंय का काय झालं ही पोरगी रडत माझ्याकडे आली दुपारी आम्ही दोघं बी देतो होतो मग दोघं बी आता मग मारायचं काय काम आहे महाराज ना कातड काढीन सावकार नीट बोलायचं काय नीटच बोलायचं सावकारापाशी उभा आहे तू सावकार मला कसं वागायचं मला चांगलं कळतं तुझ्या भाषेत सांग की त्याला जरा तुम्ही सांगायचं काम नाही काय तुला तर माझ्या भाषेत जर सांगितलं का नाही 2 दिवस हातोरणात उठायचा नाही तू तुला माझी भाषा दाखवू का तुला तसली भाषा करायची नाही काय अरे सावकाराशिवाय पान हालत नाही का उन्हाळा असो पावसाळा असो 12 महिन्याला का तुम्हाला काम आहे संजोबा म्हणतात आपल्याला समजू भाऊ पियाला की समजू भाऊ आहे उतरला की सावकार दिसतोय तुला त्याला काय करायचं आता खोलीत घेऊन ह्याला चांगला हाताकडनं काढ नाही त्याला तसंच करायला पाहिजे तसली भाषा वापरायची नाही काय आपल्या हात खोलीत. खाली कर नाही तर आता हिथच तुला झोडून काढीन नीट उभा राहा चाला त्याला 2 टाकच बरं तुम्ही मार्गाने जावा माझ्या मी तुला मार्गाने नीट सांगतोय त्या राणीला त्रास देऊ नको आता पाय मोडी आणि दुसरं लगीन कसं करतोय ते मी बी बघतो माझी बायको आहे मी तिला अरे तुझीच आहे त्याला का सोन्यासारखी बायको आहे तिला इतका ताप देतोय डपटील नाही तर कोंडून ठेवेन मारायला झालाय की आता लगीन करायला निघालाय ह्या शिय नाही काय ते काय पेताडाच्या काय हे करतोय तेव्हा काय का जावा चल चल त्याला परत बघू दादा मी बघतो काय करायचं तू नीट राहा नाही तर तुला जावा ए, चल चल वाघ बिघडलेला काही काय सुधारणार नाही घरात काय आणायचं म्हणलं की पैसे संपल्यात पैसे नाहीत खिशात आणि त्याच्यात त्या भावाने रोज उधळायला पैसे आहेत मग मी का सगळं उडवल्यात काय पैसे मग काय बघितलं की ह्यो खिस्सा बघितला ह्यो बघितला ह्यो बघितला तुला माहिती आहे कोणत्या केशात पैसे असतात मग आज काय 1000 खिस्सा असतात काय लय किस्सा आहे मला चोरीचा किस्सा आहे एक हो असतो चोरीचा हाय माझ्याकडे खिस्सा कसला. हाय ते कोणाला सुद्धा गवत नाही
हो गवत नाही. तू हात सोड ना माझा, तुला नाही पैसे लावतो सोडत. मी. असंच राहायचं पुढच्या वर्षी तमाशी असतो बरं आता. अगं नको काय मैरे, ऐक की तुला एक गोष्ट सांगायची होती, सांग. मला नका काय सांगू, गोष्ट बिष्ट मला ऐकायची नाही. नवीन एक मॉल झालाय तिथं चांगला, आणि त्या मॉल मध्ये असं भारी भारी सँडल आल्यात, नटायचं सामान आलंय, साड्या तर अशा आल्यात. आहा. हा वय हा मग कुठं झालंय? तू काय तिथं ते तमाशा होता का रात्री, हा त्याच्या त्या डाव्या बाजूलाच होतं दुकान, झालंय नवीन मॉल ते आलाय होय तिथं. काय? आणि मला नाही माहित हो. मग मी त्या मॉल मुळेच गेलतो तिथं, चौकशी केली, आणि चौकशी करीत करीत माशेत म्हणा बसते. थांबा मी मग आणते. चौकशी करीत करीत मी म्हणलं आईला आता तुलसा कार्यक्रमच बघावून जावा. हा का? हा मग मी म्हणून तर तुझ्यासाठी पैसे निमत ठेवल्यात हितल्या खिशात. नाहीत खिशात, मी बघितलं खिस. तू हात तर सोड की, तुला मी दावतो ह्या खिशातलं पैसे. हा का? हाय मला काय काय घेणार ती सांगा. तू सांगेन ते घेतो की, सँडल उच टाचाचा घेतो. उंच उंच तुमचे एवढे दिसले पाहिजे. हो घेतो. हा आणि 2 साड्या घ्यायच्या. 2 साड्या. हा 2 साड्या 2 साड्या आणि अजून आणि नटापटीचं सामान. नटापट्या सामान. मग तुला नटापट्याची काय गरज नाही, का बरं? तू काय माझ्या इतकी काळी आहे वय. पण तरी लागतो मला नटापटा करायला. बरं असू दे, हा घेतो. घेणार ना? हा मग सोड की माझा हात. खरं ना? घेतो. बरं वाटायला लय मग आलत्या का मैरी हाताला. होय ना? मला वाटतंय मी जागा ऐकत जा ना, मी तुम्हाला सांगितलेलं. कशाला काय बी करत असता. कुठं काय बी केलंय. मग काय? बरं वाटलं जरा, हात मोकळं झालं. आता पायाकडे जात खाली, हाताचं झालं काम, आता पायाचं कर तेवढं. कसं जायचं आपण आणायला? आता पाय तर सोड का असा पळू खटा सहित. नाही खाटस येत नका जाऊ. हा माझा शेंडेल का मैरे, माझ्या वाहना हेकडून आणते का, माझ्या पायात घालते का तू आधी या वाहना. तुमची आता किती सेवा करायची, साडी घेणार आहे म्हणून. आपल्याला जायचंय तिकडं, माझा सँडल निसता हिकडून दे की, ताटून गेले झालोय जरा मी. हळूच घ्या. तुझ्या वाहना कुठं आहेत? हे काय माझ्या हित आहेत. हा जायचं ना आता लगेच. हा जायचं की. हा चला चला की हो. घातल्या का वाहना? काय ग त्या माणसाचं ना सोडायला नव्हतं पाहिजे. आयला सरपंच ताजाला गाड्या गावात मला नुसतं खाटं बसावलंय त्याने बाबाने. आता इथून मग येतो अरे शिरप्या, करतो का? कावळ्यागत कुणाची वाट बघतो? अहो, सरपंच गेलाय गावात. आमचा बी सावकार गेलाय गावाला. तुझा सावकार सारखा फिरत असतो रे. अरे मला पैशाची गरज आहे रे का. मला बी गरज आहे या. इथं येतो येतो म्हणतोय. आणि एकतर आज काम नाही तर ती सकाळची संजूभाऊची भांडणं पेटवायची का गावात जाऊन? अरे वहिनी चांगली आहे रे, त्या बिचारीकडे बघून. आपण कळीचं नारद शिवाय साड्या संजय भाऊ साडीची काय पानकड, काय दुकान बिकान टाकलंय काय? नाही मग ती तिला विचार की शिरप्या. काय करायचं अरे बाबा दुकान नाही टाकलं, शांत बसायचं. ए साड्याचं लय मोठा कांड आहे, तुम्हाला नाही माहिती. अयो नव्या साड्या आहेत त्या. आहे घ्या, घ्या. हे नाही 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 बाबा, नको. ऐक ना, हा लय मोठं काम घेऊन आलो तुमच्या दोघाकडे. कशाचं काम आहे? हे माझ्या बायको माझी लय किरकिर झाली सकाळी. आयला संजय भाऊ थोडी कमी केली का नाही? नाही बघ घरात बांधणं होणार अजिबात. काय होतं माहिती आहे का, हा माझी बायको सारखं म्हणते की माझ्या संग नसतं लग्न झालं तर तुझं लग्नच नसतं झालं. म्हणजे मी असाच गावात संड्या राहिलो असतो. अयो संजय भाऊ कोण संध्या ठेवायचं इथं? ऐक ना, बायको सकाळी काय म्हणलं माहिती आहे का, हा असं मी गावात गेलो ना, गावात हम्म. असे पोरींच्या बायांची अशी लाईन लागतात, लाईन. हा तसा दिसतो हिरो आणि बरं का संजय भाऊ. आपल्याला हा काय मग काय, अरे बघ ना कसलं पण वहिनी लय चांगली स्वभावाला. भारी आहे बरं का. हा मग काय अरे सारखं किरकिर किरकिर करते. असं द्या संजय भाऊ. सगळ्याच्याच घरी मातीच्या चुली. ऐक ना, हा. माझं एक काम करतो का, काय? एक 5 मिनिटासाठी साड्या घालायच्या दोघांनी. अयो मी पाया पडतोय बाबा संजय भाऊ तुझ्या. अरे. असलं नको काय सांगू. पाया तू पडण्यासाठी उद्या आम्हाला म्हणशील दाढी मिशा काढून हिंडा म्हणून. थोडं थोडं घ्यायचं, थोडं दारू देतो. नको 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 नको. पण ऐक ना, हा तुम्हाला 500 रुपये देतो हजरे. नाही रे संजय भाऊ नाही रे. अरे 5 मिनिटासाठी. नाही संजय भाऊ नाही जुळायचं गाड्या. फक्त त्याला दाखवायचं रे, नाही जुळायचं संजय बायको भाऊ. आणल्या म्हणून. हम्म. नाही 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 संजय भाऊ जुळायचं नाही लागत. नाही संजय भाऊ नाही व्हायचं. 1000 देतो, 1000. नाही मग 2000 दे लगेच तयार होतो आम्ही दोघं बी. 2000 नाही, माझ्याकडे एवढं पैसे नाही. समजा. ऐक सकाळी 2000 आणलं होतं सावकाराकडने. काय झालं, 500 दारूला गेलं.
तुम्हाला 1,500 देतो. ए नकोय बाबा. बस समजा बा जाऊ दे आम्हा दोघाला कमीत कमी आहे का नाही 1200 दे तयार होतो आम्ही आपण गावात आमची नको उठवू रे बाबा हे काय असलं. नाही हो तुमचा बुरका घालायचा. होय पण ती वहिनी इतकी हुशार आहे ना. त्याला काय कळतं संध्याकाळी ऐक ना. आपल्याला बी पैशाची गरज आहे. शिरपी आज कामाचा खाडा आहे म्हणून आपल्याला पैसे लागते ना संध्याकाळच्याला. तसंच करू तू गप शांत राहा. हे समजा भाऊ फिक्स फसवायचं नाही. नाही फसवत. हा. मग तुम्ही पैशाला फसवायचं नाही आम्हाला. चांगला धडा दाखव. हा, पण चांगलं. संजू भाऊ नाही तर तुम्ही गावात म्हणता ना तू कॅन शिरप्या साडी घालून हिंडतात ऐक म्हणून. ना, हो. हे मस्त हे तो आणि संध्याकाळी यायचं काय किती वाजता संध्याकाळी दिवस मावळाचा नाही या बर कोणाला दिसलं नाही पाहिजे काय चालतंय गपचिपच काम करू. पण रस्त्यावर थांबशील ना समजा भाऊ. तुला काय ये तुम्ही चल. जाऊ, ते साड्या चल घालून. साडी घालू चल. अरे नीट चालायचं नीट. अरे बायका कसं चालत्या तसं चालायचं बाबा. अरे माझ्या अंगावर का निघते तुम्ही लय पेला म्हणून. असतं काय अगं भैया. ए राणे आलं बाया बेवडं काय ही दिवसभर कुठं उलातलं होतं कुणा ताट आण ताट. ताट आनंद भाकरी आनंद मी अजिबात देणार नाही. 2 बाईक आणल्या 2. अयो खरंच की 2 बायका आणल्यात होय तुम्ही आणि कुठं गावल्या तुम्हाला या. अरे हिला रानात नाही आणले करपता हा आणि हॉटेलमध्ये काम करते गुलाबजाम बनवायचं तिथून भांडी घासायचं. गुलाबजाम बनवायचं तिथूनच उचलली. होय अगं सट्टी वे तुला बरं कळलं उचलून फेकायचा कढईत गुलाबजाम शिव्या तळत. टाकायचं नाही पटकन ताट आण पटकन वावळायचं. ताट आणते. अहो ते ताटच काय हो का सारस करते मोठं सजावट करते चांगलं इथं मापट ठेवते. ओरख. हा पण थांबा भाऊजीला आणि मयुरीला सांगू द्या. हा. ए दिदे भाऊजी मयुरी पापा लवकर हो का भावाने काय केलं बघा लवकर. बोल सगळ्याला बोललो वावळाय. बोला की आरतीला हा काही बघा काही सण करून ठेवलंय कुठे जीव ठेवायचा म्या. ए भाऊ काय आणलं अरे को? काय कुठल्या picture बाईक आणलं आणलं आपल्या दुसरं? दारात? लगीन केलंय. अयो दोघीन बरं हा अहो त्या तुकाला गावातल्या एक पोरगी भेटायला ह्या बेवड्याला 2 भेटले. किती पोरं गावात पण लग्न करायची गरजच काय बिनलाजाला काय ए कालवा करायचं काय नाही. गरज मी म्हणली ना मी हा. की तुझ्यापाशी कोण मी म्हणून राहिली. अहो म्हणायचं कारण तरी सांगते सकाळी त्या गाई संगत बोलत होता त्या गाईलाच म्हणतोय राणी मग ह्याला बायकोतला आणि गाईतला फरक कळणं म्हणून मी बोलली. 20 वर्ष संसार केलाय मी बोलल नाही तर काय आरती करेल काळजी. पण ती 20 वर्ष झालं वरडते ना काम धंदा बघा ती नाही कळलं वय. नाही ते तर नाही रस आली हे भावाची कर्तबगिरी बोला की आता का बसलाय भाऊजी तुम्ही बी भाऊ तू जी केलं ही व्यवस्थित नाही केलं काही. व्यवस्थित अरे नाही केलं. व्यवस्थित म्हणजे काय डीजे लावायचा होता काय. बर का ए माझ्या बायको मी एवढं प्रेम करतो हा त्या गायमध्ये सुद्धा मला माझी बायको दिसते आणि हे मला केलं म्हणते म्हणून 2 बायका मी आहे मग म्हणून आता तर उद्या राहिले. काय या कुत्र्यांमध्ये दिसतील का तुम्हाला बायका. जास्त बोलायचं नाही. हिकडुलते काय ऐका चाललं ना. चाललं ते. आवा ती जाऊ दे अगो महिरे ह्यांना म्हणलं तोंड दाखवा ह्या पोरींच हा. म्हणते नाही आमची आरती केल्याशिवाय आम्ही तोंड दाखवत नाही हे तर आपण ठेवलंय ह्यांनी. बरं जाऊ द्या करावं लागेल की त्यांची हो गो महिरे मी खरंच आणते आरती करायला. अहो तुम्ही काय समजून घेताय सांगता या आले. करायला लागल. मी आले थांब आरती करायची. मयुरी मी आरतीचं ताट घेऊन आले. तुझं काय डोकं फिरलंय काय. अगं थांब मी दे आरती तुम्ही आण. आपण थांबा लगेच जरा आण, लगेच. एवढ्याला कुकू आणते लावायला. ए, माणसात पण कळा तुला का करायचं. पसंती तर नीट करायची तिला का गुरबीर येते का कसं करते ती सारखी जुलती ती तिला काय बघून आणली हे बघ अहो. बघ नाही सर मला आरती करू दे. अगं आरती करू दे की जरा ह्यांची अगं सगळी तुझी आरती. हा? अगं, साक्षी वे.